नेक्स्ट चॅप्टर पाहतो आपण ह्युमन रिप्रोडक्शन. आपल्याला जे माहिती आहे, जे रिप्रोडक्शन जी आहे, रिप्रोडक्शन म्हणजे काय, सेलपासून सेल तयार होणार किंवा ह्युमनपासून ह्युमन तयार होणार, मग त्याला म्हणतो रिप्रोडक्शन. म्हणजे परत, प्रोडक्शन म्हणजे परत बनवणं. मग आपल्याला एक वाक्य माहिती आहे, सेल रिप्रोड्यूस फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल. प्री एक्झिस्टिंग म्हणजे काय, जी आधी एक्झिस्ट होती ती सेल. हे जे रिप्रोडक्शन आहे ते दोन प्रकारचे आहे, सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि दुसरं आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन. त्यातला सेक्शुअल रिप्रोडक्शनचा पार्ट म्हणजे जे ह्युमनमध्ये होतं ते सेक्शुअल रिप्रोडक्शनबद्दल पाहणार आहे आपण. आता सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये आता इथं जे चाललेलं आहे त्याच्या आधी बेसिक इन्फॉर्मेशन पाहिजे. आता ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टम जी आहे, ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, या ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये एक असणारे मेल, दुसरं असणारे फिमेल. रिप्रोडक्शनमध्ये काम करण्यासाठी मेलमध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, फिमेलमध्ये फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये जो मेन पार्ट आहे तो आहे मेल गॅमेटचा. इथं पण कोण आहे, फिमेल गॅमेट्स. हे जे मेल गॅमेट आहेत त्यालाच म्हणतात स्पर्म आणि जे फिमेल गॅमेट आहेत त्याला म्हणतात ओव्ह्यूम किंवा त्याला म्हणतात एग. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये या दोघांचं मिक्सिंग होणार आहे, स्पर्म आणि ओवा. म्हणजे समजा हा स्पर्म आहे असा आणि हा ओवा आहे असा गोल. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये या दोघांचं फ्युजन होणार आहे आणि या दोघांपासून तयार होणार आहे झायगोट. ह्या झायगोटची डेव्हलपमेंट होऊन पुढे जाऊन एम्ब्रिओ तयार होतो आणि ह्या एम्ब्रिओपासून पुढे जाऊन परत ऑर्गॅनिझम फॉर्म होतो. परत कोण फॉर्म होणार आहे, ऑर्गॅनिझम फॉर्म होणार आहे. हे जस्ट बेसिक आहे. मग स्टडी करत असताना याच्यामध्ये काय काय शिकणार आहे, याच्यामध्ये शिकणार आहे पहिल्यांदा मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, नंतर आहे गॅमॅटोजेनेसिस म्हणजे गॅमेट्स कसे फॉर्म होतात, मेल गॅमेट कसा तयार होतो, फिमेल गॅमेट कसा फॉर्म होतो ते शिकणार आहे. नंतर फिमेलमध्ये होती मेन्स्ट्रुअल सायकल. मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे काय आहे, प्रत्येक महिन्याला एव्हरी मंथ एक ओव्ह्यूम किंवा एक एग रिलीज होतो फिमेलकडून, फिमेलच्या ओव्हरीमधून. त्या मेन्स्ट्रुअल सायकलचा स्टडी केला जाणार आहे. आणि मग फर्दर डेव्हलपमेंट म्हणजे ह्या एम्ब्रिओपासून ऑर्गॅनिझम कसा बनतो, इथल्या डेव्हलपमेंटल प्रोसेस किंवा इथल्या डेव्हलपमेंट प्रोसेस याला म्हणतो पोस्ट फर्टिलायझेशन प्रोसेसेस. पोस्ट फर्टिलायझेशन प्रोसेस. आता वन बाय वन पॉईंट. पहिला पॉईंट आहे ह्युमन रिप्रोडक्शनमधला मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, दुसरा आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, नंतर आहे गॅमॅटोजेनेसिस, नंतर आहे मेन्स्ट्रुअल सायकल, नंतर आहे फर्टिलायझेशन आणि इम्प्लांटेशन. फर्टिलायझेशन म्हणजे काय, फ्युजन ऑफ द गॅमेट्स, फ्युजन ऑफ फिमेल अँड मेल गॅमेट्स. नंतर आहे प्रेग्नन्सी अँड एम्ब्रिओनिक डेव्हलपमेंट, त्या एम्ब्रिओची डेव्हलपमेंट कशी होती ते. नंतर आहे पार्च्युरेशन आणि लॅक्टेशन. प्रत्येक टर्म व्यवस्थित पाहिजे आहे, ठीक आहे. आता इथं हा जो पार्ट आहे हा पूर्ण वाचून घ्यायचा आहे. याच्यामध्ये पूर्ण इंट्रोडक्टरी पार्ट, त्यात जे महत्त्वाचं जे वाटते ते आपण अंडरलाईन करूयात. ह्युमन्स आर द सेक्शुअली रिप्रोड्युसिंग अँड व्हिव्हिपॅरस. व्हिव्हिपॅरस म्हणजे काय, जे पिल्लांना जन्म देतात, अंडी न देणारे. ओव्हिपॅरस म्हणजे काय असतं, ओव्हिपॅरस म्हणजे असतं अंडी देणारे, जे अंडी घालणारे आहेत ते. फॉर एक्झाम्पल इथं स्नेक, बर्ड्स यांची काय आहेत, अंडी आहेत, त्यामुळे त्याला म्हणतो ओव्हिपॅरस. पिल्लांमध्ये कोण येते, पिल्लांमध्ये येते ह्युमन, दुसरं येते डॉग्स, तिसरं येते हत्ती वगैरे सगळे ते कोण आहेत, व्हिव्हिपॅरस, पिल्लांना जन्म देणारे. द रिप्रोडक्टिव्ह इव्हेंट्स इन द ह्युमन इन्क्लूड्स. आता ह्युमन्समध्ये रिप्रोडक्टिव्ह इव्हेंट्स काय आहेत, पहिल्यांदा आहे फॉर्मेशन ऑफ द गॅमेट, त्या प्रोसेसला म्हणतात गॅमॅटोजेनेसिस. दुसरी रिप्रोडक्टिव्ह इव्हेंट म्हणजे काय, रिप्रोडक्शनमध्ये काय काय होतं, स्पर्म इन अ मेल, ओव्ह्यूम इन अ फिमेल्स.
ट्रान्सफर ऑफ द स्पर्म इन टू द फिमेल जेनायटल ट्रॅक्ट्स, त्याला म्हणतो इन्सेमिनेशन, फिमेल बॉडीमध्ये स्पर्म ट्रान्सफर करणं. थर्ड आहे फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट, फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट दॅट इज नथिंग बट द फर्टिलायझेशन टू फॉर्म द झायगोट, टू फॉर्म द झायगोट. हे 3-4 प्रोसेस महत्त्वाचे आहेत. पहिलं आहे स्पर्म फॉर्मेशन म्हणजेच गॅमॅटोजेनेसिस, नंतर आहे इन्सेमिनेशन, थर्ड आहे फर्टिलायझेशन आणि नंतर आहे झायगोट फॉर्मेशन. 1 by 1 स्टेप्स आहेत. गॅमॅटोजेनेसिस, इन्सेमिनेशन, फर्टिलायझेशन, फॉर्मेशन ऑफ द झायगोट. दिस इज फॉलोड बाय द फॉर्मेशन अँड डेव्हलपमेंट ऑफ द ब्लास्टोसिस्ट अँड इट्स अटॅचमेंट टू द युटेराईन वॉल. मग त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर काय आहे, रिप्रोडक्शनमध्ये पूर्ण चाललं आहे. झायगोट फॉर्म झाला, तो फॉर्म झालेला झायगोट तो पुढं जाऊन करतो ब्लास्टोसिस्ट फॉर्मेशन आणि तो ब्लास्टोसिस्ट पुढं जाऊन अटॅच होतो प्लासेंटाला. इट अटॅच टू द युटेराईन वॉल कॉल्ड एज द इम्प्लांटेशन. आणि लास्ट आहे एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट दॅट इज नथिंग बट गस्टेशन, दॅट इज नथिंग बट द गस्टेशन. आणि डिलिव्हरी ऑफ द बेबी इज नथिंग बट द पार्च्युरेशन. ह्या सगळ्या स्टेप्स आहेत महत्त्वाच्या. ह्या स्टेप्स 1 by 1 कोणत्या आहेत त्यांची नावं आपण एकदा पाहून घेऊ. पहिली महत्त्वाची स्टेप आहे गॅमॅटोजेनेसिस. गॅमॅटोजेनेसिस नंतर होते इन्सेमिनेशन, स्पर्म ट्रान्सपोर्टेड टू द फिमेल बॉडी इन अ फिमेल बॉडी. नंतरची स्टेप आहे फर्टिलायझेशन, फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट. नंतर आहे झायगोट फॉर्मेशन. नेक्स्ट आहे फॉर्मेशन अँड डेव्हलपमेंट ऑफ द ब्लास्टोसिस्ट, ब्लास्टोसिस्ट फॉर्मेशन. त्या ब्लास्टोसिस्टचं इम्प्लांटेशन केलं जातं, इम्प्लांट होतं युटेरसमध्ये, इम्प्लांटेशन इन युटेरस, इम्प्लांटेशन इन युटेरस. नंतर आहे डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो, एम्ब्रियो डेव्हलपमेंट दॅट इज नथिंग बट द गस्टेशन. अँड लास्ट आहे डिलिव्हरी ऑफ द बेबी दॅट इज नथिंग बट द पार्च्युरेशन. आणि डिलिव्हरी झाल्यानंतर होतं लॅक्टेशन. डिलिव्हरी झाल्यानंतर काय होतं, लॅक्टेशन. ही पूर्ण स्टेप्स आहे कशाची, रिप्रोडक्शनची. गॅमॅटोजेनेसिस, इन्सेमिनेशन, फर्टिलायझेशन, झायगोट फॉर्मेशन, ब्लास्टोसिस्ट फॉर्मेशन, इम्प्लांटेशन, गस्टेशन, पार्च्युरेशन, लॅक्टेशन. सिक्वेन्स हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. नंतर देर आर रिमार्केबल डिफरन्सेस बिटवीन द रिप्रोडक्टिव्ह इव्हेंट्स इन द मेल अँड इन द फिमेल. ठीक आहे, माहिती आहे. स्पर्म फॉर्मेशन कंटिन्यू इवन इन द ओल्ड मेन बट द फॉर्मेशन ऑफ द ओव्हम सीजेस इन अ वुमन अराउंड द एज ऑफ द 50 years. म्हणजेच काय, स्पर्म फॉर्मेशन मरेपर्यंत होतं जेंट्समध्ये, ओल्ड मेनमध्येपर्यंत. पण ओव्हिमचं फॉर्मेशन काय एका पर्टिक्युलर एजपर्यंत ते स्टॉप होतं. 50 वय क्रॉस झालं की ओव्हिम फॉर्मेशन होत नाही, लक्षात ठेवायचं. नेक्स्ट आता पॉईंट आता आपला मेन सुरू होतोय मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. नेक्स्ट पॉईंट मेन सुरू होते मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. एकदा डायग्राम, ही अशी डायग्राम आहे. एक सेकंड. हां, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. आता याच्याबद्दल माहिती पाहिजे. द मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम इज लोकेटेड इन द पेल्विक रिजन. कोणत्या रिजनमध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम? इट इज लोकेटेड इन द, एक मिनटं, इट इज लोकेटेड इन द पेल्विक रिजन. हां, पेल्विक रिजनमध्ये नेक्स्ट पॉईंट काय म्हणलेलं आहे, इट इन्क्लूड्स द पेअर ऑफ टेस्टिस. पार्ट बघा कोणते कोणते आहेत. ॲक्सेसरी डक्ट्स, ग्लँड्स अँड एक्सटर्नल जेनेटेलिया. एक्सटर्नल जेनेटेलिया हे 3 महत्त्वाचे पार्ट आहेत. पेअर ऑफ टेस्टिस, 2 टेस्टिस, ॲक्सेसरी डक्ट्स, ग्लँड्स, एक्सटर्नल जेनेटेलिया. ठीक आहे. आता एक पॉईंट डिकोड केला जाणार आहे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टममधला. त्या प्रत्येक पॉईंटवरती पेपरला प्रश्न येऊ शकतो, त्यामुळे ते महत्त्वाचं आहे. ठीक आहे. त्यातला पहिला पॉईंट येतो आहे टेस्टिस. त्या टेस्टिसबद्दल आता पूर्ण पॅरेग्राफ वाचून झाला म्हणजे इथपर्यंत आहे. ठीक आहे.
पूर्ण पॉईंट वाचून झाला की आपण महत्त्वाचं काय काय पेपर ओरिएंटेड ते पाहणार आहे. ठीक आहे. द टेस्टिस आर सिच्युएटेड. आता टेस्टिसबद्दल इन्फॉर्मेशन आहे. द टेस्टिस आर सिच्युएटेड आउटसाइड द ॲबडॉमिनल कॅव्हिटी विदिन द पाउच कॉल्ड ॲज द स्क्रोटम. द स्क्रोटम हेल्प्स इन द मेंटेनिंग द लो टेम्परेचर ऑफ द टेस्टिस. टेम्परेचर कसं लागतं? कमी टेम्परेचर लागतं. इट इज नथिंग बट द 2 to 2.5 लोअर दॅन द नॉर्मल इंटरनल बॉडी टेम्परेचर. बॉडी टेम्परेचरपेक्षा किती टेम्परेचर कमी ठेवतं ते? 2 ते 2.5% डिग्री सेल्सिअस टेम्परेचर कमी असतं स्क्रोटममध्ये. म्हणजेच काय आहे, स्पर्म तयार करण्यासाठी, स्पर्म फॉर्म करण्यासाठी टेम्परेचर हे बॉडी टेम्परेचरपेक्षा कमी लागतं. बॉडी टेम्परेचर कशापेक्षा कसं लागतं? कमी लागतं स्पर्म तयार करायला. नेसेसरी फॉर द स्पर्मॅटोजेनेसिस. इन अडल्ट्स इच टेस्टिस इज ओव्हल इन शेप. शेप कसा आहे टेस्टिसचा? ओव्हल शेपमध्ये. विथ द लेंथ ऑफ द 4 to 5 सेंटीमीटर अँड विड्थ ऑफ द 2 to 3 सेंटीमीटर. 4, 5, 2, 3. 4, 5, 2, 3 लक्षात ठेवा. 2, 3, 4, 5. द टेस्टिस इज कवर्ड बाय द डेन्स कवरिंग. इच टेस्टिस आर अबाउट 250 कंपार्टमेंट्स कॉल्ड ॲज द टेस्टिक्युलर लोब्युल्स. टेस्टिसमध्ये जे कंपार्टमेंट आहे त्याला म्हणतात टेस्टिक्युलर लोब्युल्स. ठीक आहे. नंतर इच लोब्युल कंटेन्स द 1 to 3 हायली कॉइल्ड सेमिनिफेरस ट्युब्युल्स. प्रत्येक लोबमध्ये सेमिनिफेरस ट्युब्युल्स आहेत. इन विच द स्पर्म्स आर प्रोड्यूस्ड. इन विच स्पर्म आर प्रोड्यूस्ड. नेक्स्ट आहे, नंतर काय म्हणलं आपण? इच सेमिनिफेरस ट्युब्युल्स इज लाईन ऑन द इनसाइड बाय द 2 types ऑफ द सेल कॉल्ड ॲज द मेल जर्म सेल अँड सर्टोली सेल. मेल जर्म सेल काय आहे ते पाहणार आहे आणि सर्टोली सेल काय आहे. स्पर्मॅटोगोनिया कुणाला म्हणतात? मेल जर्म सेलला. सर्टोली सेल आहेत मदत करणारे आहेत. ठीक आहे. नंतर द मेल जर्म सेल अंडरगो द मिओटिक डिव्हिजन अँड फायनली लिडिंग टू द स्पर्म फॉर्मेशन. मग कोणत्या सेल स्पर्म तयार करतात? तर मेल जर्म सेलला कुणाला फॉर्म करतात? स्पर्मला फॉर्म करतात. नंतर वाईल द सर्टोली सेल प्रोव्हाइड्स द न्यूट्रिशन टू द जर्म सेल. जर्म सेलला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करायचं काम कोण करतात? सर्टोली सेल करतात. नंतर नंतर काय म्हणलेलं आहे आपण? द रिजन आउटसाइड द सेमिनिफेरस ट्युब्युल्स कॉल्ड ॲज द इंटरस्टिशियल स्पेस कंटेनिंग द स्मॉल ब्लड वेसल्स अँड इंटरस्टिशियल सेल्स ऑर लियाडिक सेल. त्याच्यामध्ये कोणत्या सेल आहेत? लियाडिक सेल आहेत इंटरस्टिशियल स्पेसमध्ये. ठीक आहे. नंतर लियाडिक सेल सिंथेसाइजेस अँड सिक्रेट द टेस्टिक्युलर हार्मोन कॉल्ड ॲज द एंड्रोजन दॅट इज नथिंग बट द टेस्टोस्टेरॉन. लियाडिक सेल सिक्रेट करतात. ठीक आहे. लियाडिक सेल त्याच्यामध्ये मदत करतात. न्यूट्रिशन जर्म सेलला प्रोव्हाइड कोण करतात? तर सर्टोली सेल वेगळे. द अदर इम्युनॉलॉजिकल कॉम्पिटंट सेल आर ऑल्सो प्रेझेंट. द मेल सेक्स ॲक्सेसरी डक्ट्स इन्क्लूड्स रेटेटेस्टिस, वासा इफ्रेन्शिया, इपिडिडायमिस, वास डिफरन्स. रेटेटेस्टिस, वासा इफ्रेन्शिया, वासा डिफरन्स, इपिडिडायमिस आणि वासा डिफरन्स 4 झाले. द सेमिनिफेरस ट्युब्युल्स of the testis open into the vasa efferentia through the retetestis. Retetestis through seminiferous tubules कुठे एंटर करतात? वासा इफ्रेन्शिया. The vas efferentia leaves the testis and open into the ependymis located along the posterior surface of the each testis. ठीक आहे. posterior म्हणजे खालच्या बाजूला असते. This epididymis leads to the vas deferens that ascend to the vesicles and open into the urethra as ejaculatory duct. Urethra कोणी? ejaculatory duct आहे. These ducts are store and transport the sperm from the testis to the outside through the urethra. The urethra originated from the urinary bladder extends through the penis and external opening called as the urethral meatus. This काय म्हणले तर the urethra originated from the urinary bladders and extend through the penis to its original opening called as the urethral meatus. नंतर the penis is the male external genitalia. Penis is a male external genitalia. It is made up of the special tissue that helps in the erection of the penis to facilitate the insemination. The enlarged end of the penis called as the glans penis covered by the loose fold of the skin called as the foreskin. The male accessory glands include the pair of the seminal vesicles, prostate glands and bulbourethral glands. 3 आहेत. seminal vesicles, prostate glands and bulbourethral glands. Secretion of these glands constitute the seminal plasma
विच इज रिच इन द फ्रुक्टोज कॅल्शियम अँड सर्टन एन्झाईम्स, त्याच्यामध्ये फ्रुक्टोज कॅल्शियम आणि सर्टन एन्झाईमचं प्रमाण जास्त आहे. द सिक्रिशन ऑफ द बल्बोयुरेथ्रल ग्लँड्स ऑल्सो हेल्प्स इन द लुब्रिकेशन ऑफ द पेनिस, पेनिसच्या लुब्रिकेशनमध्ये ते मदत करणार आहे. ठीक आहे. आता 1 by 1 आहे, त्यातला पहिला पॉईंट आपण पाहणार आहे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टममधला, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. आता याच्यामध्ये बघा 1 by 1 पॉईंट, त्याची पहिल्यांदा डायग्रॅम, ही त्याची डायग्रॅम आहे महत्त्वाची मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमची. ह्या मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये पेपरला जर प्रश्न आले तर लिहिता आला पाहिजे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. ह्या मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये डिफरंट पार्ट्स आहेत. ठीक आहे. त्यातला पहिला पार्ट महत्त्वाचा पाहतो आपण, टेस्टिस. ठीक आहे. किंवा पार्ट कोणते कोणते आहेत ते पहिल्यांदा बघू. पहिला पार्ट महत्त्वाचा येतो टेस्टिस. दुसरा पार्ट येतो महत्त्वाचा ॲक्सेसरी ग्लँड्स. दुसरा महत्त्वाचा पार्ट आहे किंवा ॲक्सेसरी डक्ट्स, ॲक्सेसरी डक्ट्स. नंतर आहे ॲक्सेसरी ग्लँड्स, मदत करणाऱ्या ग्लँड्स, ॲक्सेसरी ग्लँड्स. आणि फिनिश, म्हणजे 3 गोष्टी महत्त्वाच्या इथे आहेत, टेस्टिस, ॲक्सेसरी डक्ट्स आणि ॲक्सेसरी ग्लँड्स. आणि महत्त्वाचं आहे सेक्स हे महत्त्वाचं कोणता ऑर्गन ते म्हणतो आपण, सेक्स ऑर्गन जो आहे, म्हणजे इथे लिहिलेलंच आहे बघा. इथं काय म्हणलेलं आहे आपण, जो मेल ॲक्सेसरी ग्लँड्स झालं आणि एक्सटर्नल जेनेटिलिया, पेनिस म्हणजेच कोणी एक्सटर्नल जेनेटिलिया, एक्सटर्नल जेनेटिलिया. ठीक आहे. हे झाले 4 महत्त्वाचे पार्ट आहेत मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये. त्यातला पहिला पॉईंट बघतो आपण टेस्टिसबद्दल. टेस्टिसबद्दल आता हे जे टेस्टिसबद्दल इन्फॉर्मेशन पाहतोय. टेस्टिसमध्ये काय आहे, देअर आर पेअर ऑफ टेस्टिस आर देअर. किती आहेत टेस्टिस? पेअर ऑफ टेस्टिस आर देअर. 2 टेस्टिस आहेत. ठीक आहे. यांचा शेप, या टेस्टिसचा शेप कसा आहे, ओव्हल शेप आहे. साईजचा जर विचार केला, साईजमध्ये 2 पॅरामीटर लक्षात ठेवायचं, 2 ते 3 सेंटीमीटर, 4 ते 5 सेंटीमीटर, 2 ते 3, 4 ते 5. त्याची जी लेंथ आहे ती 4 ते 5 आहे. विड्थ आहे तिची किती आहे, 2 to 3 सेंटीमीटर त्याची विड्थ आहे, साईज. ठीक आहे. टेस्टिसबद्दल इन्फॉर्मेशन चालू आहे. टेस्टिसच्या आतमध्ये स्पर्म प्रोड्यूस होतात, इथं बेसिक आहे, इथं माहिती आहे. ठीक आहे. पण त्याचा शेप कसा आहे, ओव्हल शेप आहे. नंतर हा जो टेस्टिस आहे त्याची पोझिशन काय आहे, ते कुठं सापडतं, त्याचं लोकेशन काय आहे. इट लाय आउटसाइड द ॲबडॉमिनल कॅव्हिटी, आउटसाइड ॲबडॉमिनल कॅव्हिटी. आणि त्या ॲबडॉमिनल कॅव्हिटीच्या इथं एक पाऊच लाईक स्ट्रक्चर आहे. त्या पाऊच लाईक स्ट्रक्चरलाच म्हणतात स्क्रोटम. पाऊच लाईक स्ट्रक्चर आहे, त्या स्ट्रक्चरला काय म्हणतात, स्क्रोटम. आणि हा जो टेस्टिस आहे हा आउटसाइड द ॲबडॉमिनल कॅव्हिटी का असतो, तर बिकॉज स्पर्म फॉर्मेशनसाठी लो टेम्परेचर रिक्वायर्ड, लो टेम्परेचर लागतं बॉडीपेक्षा, लो टेम्परेचर रिक्वायर्ड. आणि किती टेम्परेचर असतं इथं या स्क्रोटममध्ये, तर लक्षात ठेवायचं 2 to 3 डिग्री सेल्सिअस लोअर दॅन द बॉडी टेम्परेचर, लोअर दॅन द बॉडी टेम्परेचर. बॉडी टेम्परेचरपेक्षा किती कमी पाहिजे, ते एवढं कमी पाहिजे, 2 to 3 डिग्री सेल्सिअसनी कमी पाहिजे टेम्परेचर. ठीक आहे. 2 to 3 डिग्री सेल्सिअस कमी पाहिजे, याच्यावरती पेपरला प्रश्न असतो. ठीक आहे. आता टेस्टिसबद्दलच इन्फॉर्मेशन पाहतो. ही जी टेस्टिस आहे, ह्या टेस्टिसमध्ये ह्या टेस्टिसमध्ये जवळजवळ ह्या टेस्टिसला, म्हणजे प्रत्येक टेस्टिसला, ईच टेस्टिसला 250 कंपार्टमेंटमध्ये डिवाईड केलेलं आहे. 250 कंपार्टमेंटमध्ये डिवाईड केलेलं आहे. त्यालाच म्हणतो आपण टेस्टिक्युलार लोब्युल्स. टेस्टिक्युलार लोब्युल्स
म्हणजेच काय, इच टेस्टिस इज डिवायडेड इंटू 250 टेस्टिक्युलर लोब्युल्स. दिस लोब्युल्स हॅव 2 स्पेसेस. ठीक आहे, किंवा या लोब्युल्समध्ये काय काय म्हणजे स्ट्रक्चर कसं आहे, असं स्ट्रक्चर असणार आहे. फॉर एक्झाम्पल हे टेस्टिस आहे, ह्याच्यामध्ये 200 ते 250 असे काय आहेत, टेस्टिक्युलर लोब्युल्स आहेत. ठीक आहे, टेस्टिक्युलर लोब्युल्स आहेत. मग ह्या इच टेस्टिक्युलर लोब्युल्स जे आहेत त्याच्यामध्ये 2 पोर्शन आहेत. त्याच्यामध्ये किती पोर्शन आहेत, 2. एक पोर्शन आहे त्याला म्हणतो आपण इंटरस्टिशियल स्पेस. इंटरस्टिशियल स्पेस. आणि दुसरा जो पार्ट आहे त्याला म्हणतो सेमिनिफेरस ट्यूब्यूल. सेमिनिफेरस. सेमिनिफेरस ट्यूब्युल्स. मग एका लोब्युल्समध्ये किती ट्यूब्युल्स असतात लक्षात ठेवायचं. तर पेपरला प्रश्न विचारतो 1, 2, 3 आर देअर इन इच लोब्युल्स. 1, 2, 3 आर देअर इन इच लोब्युल. ठीक आहे, लक्षात ठेवायचं कोण, सेमिनिफेरस ट्यूब्युल. हा जो इंटरस्टिशियल स्पेस आहे, इंटरस्टिशियल स्पेस, ह्या इंटरस्टिशियल स्पेसला 2 पार्टमध्ये डिवाइड केलेलं आहे. पुढं एक पार्ट त्याला म्हणतो आपण इंटरस्टिशियल सेलचा पार्ट, त्याला म्हणतात लियाडिक सेल. LEYDIG, लियाडिक सेल. इंटरस्टिशियल म्हणजे बाहेरचं आहे. आणि दुसरा पोर्शन त्याला म्हणतो स्मॉल ब्लड वेसल्स. त्याचं एवढं काही इन्फॉर्मेशन नाही, त्याचा काही गवगवा करायची गरज नाही. लियाडिक सेल आणि इंटरस्टिशियल सेल. म्हणजे लियाडिक सेल इथं बाहेर असणार आहे, इथं ह्या लियाडिक सेलची पोझिशन आहे. आणि हा जो गोल आहे, हा गोल किंवा हा गोल, ह्या गोलमध्येच म्हणजे हा कोण आहे, सेमिनिफेरस ट्यूब्यूल आहे. हा कोण आहे, सेमिनिफेरस सेमिनिफेरस ट्यूब्यूल्स. सेमिनिफेरस ट्यूब्यूल्स. नंतर काय म्हटलं आपण, आणि हा जो इंटरस्टिशियल स्पेस आहे त्याच्यामध्ये काही एक्स्ट्रा पार्ट पण येतो. इंटरस्टिशियल स्पेसमध्ये इथं तो जो एक्स्ट्रा पार्ट येतो त्याला म्हणतो अदर इम्युनॉलॉजिकल कॉम्पिटंट सेल्स. अदर इम्युनॉलॉजिकल सेल्स पण याच्यामध्ये असतात. आता जो सेमिनिफेरस ट्यूब्यूल्सचा जो पोर्शन आहे म्हणजे हा गोल, हा जो गोल दिसतोय तो गोल, ह्या सेमिनिफेरस ट्यूब्यूल्समध्ये 2 महत्त्वाचे लेअर आहेत. इट कंटेन्स 2. त्याचा जो लेअर आहे कुणाचा, या सेमिनिफेरस ट्यूब्यूल्सचा, त्या लेअरमध्ये 2 टाईप्स ऑफ द सेल. एक आहे मेल जर्म सेल आणि दुसरे सर्टॉली सेल. मेल जर्म सेल आणि सर्टॉली सेल. म्हणजे हा जो गोल आहे, या गोलला जर आपण झूम करायचा प्रयत्न केला तर तो असा दिसेल समजा. आणि त्या गोलमध्ये 2 प्रकारच्या सेल आहेत. एक आहे सर्टॉली सेल, म्हणजे या जसे दिसायला मोठे असतात, ह्या सर्टॉली सेल आहेत सगळे. आणि दुसऱ्या ज्या सेल आहेत त्याला म्हणतो जर्म सेल. त्याला काय म्हणतो आपण, जर्म सेल. आता ह्या ज्या सर्टॉली सेल आहेत, या सर्टॉली सेलच्या इथं रेडचा पोर्शन कोणाचा आहे, सर्टॉली सेलचा आहे. व्हायलेट कलर कोण आहे, मेल जर्म सेलचा आहे. लक्षात ठेवायचा हा जो मेल जर्म सेल आहे, ह्या मेल जर्म सेलपासूनच किंवा ह्या मेल जर्म सेलचं मिओसिस होऊन स्पर्म फॉर्म होतो. आणि सर्टॉली सेलचं काम काय आहे, हे जे तयार झालेले जे स्पर्म आहेत त्या जर्म सेलला किंवा या तयार झालेल्या सेलला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करणं. न्यूट्रिशन प्रोव्हाइड करणं हे त्याचं काम होतं. इंटरस्टिशियल स्पेसमध्ये काही इम्युनॉलॉजिकल कॉम्पिटंट सेल पण असतात इथं. इट ऑल्सो कंटेन्स इम्युनॉलॉजिकल
फॅगोसायटिक कॉम्पेटंट सेल. हे झालं पहिला पॉईंट, टेस्टिसची इन्फॉर्मेशन. ही फक्त कोणाची इन्फॉर्मेशन आहे? टेस्टिस. जेवढं जमतं तेवढं लक्षात ठेवायचं पेपरला. मग डायग्रॅमॅटिकली जर बघितलं आपण समजण्यासाठी, फक्त टेस्टिसच्या डायग्राममध्ये बघा, जो टेस्टिसचा पोर्शन आहे, समजा हा जो एक मोठा गोल आहे, समजा हा टेस्टिसचा पोर्शन आहे. या टेस्टिसमध्ये असे खूप जास्त प्रमाणात असे कंपार्टमेंट आहेत, जवळजवळ 250+ कंपार्टमेंट आहेत. त्या कंपार्टमेंटमध्ये दोन गोष्टी आहेत, एक आहे इंटरस्टिशियल स्पेस, दुसरा आहे सेमिनिफेरस ट्युब्युल्स. त्यातला आपण बघतो डायरेक्ट सेमिनिफेरस ट्युब्युल. समजा हा सेमिनिफेरस ट्युब्युल आहे, हा जो गोल आहे त्याला म्हणून आपण सेमिनिफेरस ट्युब्युल. ह्या सेमिनिफेरस ट्युब्युल्सच्या आतमध्ये दोन प्रकारच्या सेल आहेत. एक आहे सर्टॉली सेल, ज्यांचं काम नरिशमेंट आहे. ह्या सर्टॉली सेल आहेत, आतमध्ये जे असतात त्याला म्हणतो सर्टॉली सेल. म्हणजे हा पोर्शन कोण आहे? सर्टॉली सेल. आणि इथं बाहेर कोणत्या सेल असणार आहेत? लियाडिक सेल. इथं इंटरस्टिशियल स्पेसमध्ये इथं असणार आहेत लियाडिक, आणि इथं असणार आहे आतमधला कोण आहे? सर्टोली सेल. सर्टोली सेल. मग सर्टोली सेलचं काम काय आहे? न्यूट्रिशन प्रोव्हाइड करणं. आणि इथं ज्या लियाडिक सेल लिहिलेलं आहे, ह्या लियाडिक सेलचं महत्त्वाचं काम लक्षात ठेवायचं, सिक्रेट टेस्टोस्टेरॉन. टेस्टोस्टेरॉन हार्मोनला सिक्रेट करायचं काम करतो कोण? लियाडिक सेल. टेस्टोस्टेरॉन हार्मोनला, त्यालाच म्हणतात अँड्रोजन्स. अँड्रोजनला सिक्रेट करायचं काम कोण करतं? तर लियाडिक सेल करत असतात, लक्षात ठेवायचं. आणि हे डायग्रॅम आहे, त्यातलं आपण टेस्टिसबद्दल इन्फॉर्मेशन पाहिली. 2 मार्क्सला टेस्टिसवरती इन्फॉर्मेशन विचारली तर लिहिता आली पाहिजे. ठीक आहे. नंतर आहे ॲक्सेसरी डक्ट्स. नेक्स्ट पॉईंट आहे ॲक्सेसरी डक्ट्स. ॲक्सेसरी डक्ट्स. मग लक्षात ठेवायचं ॲक्सेसरी डक्ट्समध्ये काय आहे? याच्यामध्ये 4 महत्त्वाचे पार्ट येतात. आता टेस्टिस सोडून आता एक गोष्ट माहिती आहे, सेमिनिफेरस ट्युब्युल्सच्या आतमध्ये, सेमिनिफेरस ट्युब्युल्सच्या, जे सेमिनिफेरस ट्युब्युल आहे, सेमिनिफेरस ज्याच्या आतमध्ये 2 टाईपच्या सेल आहेत, सर्टोली सेल आणि जर्म सेल. सेमिनिफेरस ट्युब्युलचा जो आतमधला जो पार्ट आहे तो कनेक्टेड आहे रेटे टेस्टिसला. ते रेटे टेस्टिस पुढं जाऊन कनेक्ट आहे वासा इफरेन्शियाला. नंतर आहे इपिडिडायमिस. आता इथे 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. हे जे रेटे टेस्टिस आहे, हे रेटे टेस्टिस आहे इनसाइड द टेस्टिस. टेस्टिसच्या आतमधला पार्ट आहे इनसाइड टेस्टिस. वासा इफ्रेन्शिया आहे लिव्हिंग द टेस्टिस. टेस्टिसपासून बाहेर पडलेला इमिजिएट पोर्शन. इपिडिडायमिस आउटसाइड द टेस्टिस. टेस्टिसच्या बाहेरचा पोर्शन आहे. आणि लास्ट आहे वास डेफरन्स. वासा डिफरन्शिया. हे जे वासा डिफरन्स आहे इट आता हे कुठून कुठे बघा, ॲबडॉमिनल पार्ट किंवा ॲबडॉमिनल कॅव्हिटी कडे जाणार आहे. म्हणजे ॲबडॉमिनल कॅव्हिटीकडे येणारा पोर्शन आहे. कुठून? स्क्रोटल कॅव्हिटी टू द ॲबडॉमिनल कॅव्हिटी कॅरी करणारा पोर्शन, स्पर्म्सला कॅरी करणारा पोर्शन जो आहे त्याला म्हणतो आपण वासा डिफरन्स. हा सिक्वेन्स लक्षात ठेवायचं. पहिलं कोण आहे? सेमिनिफेरस ट्युब्युलमधले जे तयार झालेलं मटेरियल ते कुठं जाणार? रेटे टेस्टिस. कुठं जाणार? नंतर वासा डिफरन्शिया, नंतर इपिडिडायमी, नंतर हे वास डिफरन्स, नंतर नंतर ॲट द एंड मग बाहेर पडणार. ठीक आहे. वास डिफरन्स. स्क्रोटमचं टेम्परेचर बॉडी टेम्परेचरपेक्षा किती आहे? 2 to 2.5. इथं 3 असेल बहुतेक चुकून. 2 to 2.5
5 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर कमी आहे. ठीक आहे. नंतर लक्षात ठेवायचं जे स्पर्म आहे ते द स्पर्म अचीव द मॅच्युरिटी इन द इपिंडायमिस. स्पर्म attains the maturity sperm attains the maturity and motility in epididymis किंवा epididymis आणि epididymisचं काम काय? इट temporarily stores the germ. Temporary stores the germ. जर्मला टेम्पररी काय करते? ते स्टोअर करायचं काम करतं. नंतर आहे वास डिफरन्स. आता वास डिफरन्समधलं जे त्या वास डिफरन्समधून हे कनेक्शन जाणार आहे पुढं सेमायनल वेसिकलकडं. सेमिनल वेसिकल ही ग्लँड पण आहे. सेमिनल वेसिकल नंतर ते जाणार आहे युरेथ्रामध्ये ओपन होणार आहे ॲज अ इजॅक्युलेटरी डक्ट. इजॅक्युलेटरी डक्ट म्हणून ते पाहणार आहेत. इजॅक्युलेटरी डक्ट म्हणून ते पाहणार. इजॅक्युलेटरी डक्ट म्हणून ते काम करणार आहे. द युरेथ्रा ओरिजिनेटेड फ्रॉम द युरिनरी ब्लॅडर अँड एक्सटेंड्स थ्रू द पेनिस टू द एक्सटर्नल ओपनिंग कॉल्ड एज द युरेथ्रल मीटस. ठीक आहे. युरेथ्रल मीटस म्हणजे काय? आता हे जे युरेथ्रा आहे दिस युरेथ्रा अरायजेस फ्रॉम द युरिनरी ब्लॅडर किंवा युरेथ्रा ओरिजिनेट फ्रॉम युरिनरी ब्लॅडर कोण? युरेथ्रा. आणि इट पास एक्सटेंड थ्रू द पेनिस. थ्रू पेनिस ते प्रेझेंट आहे आणि ग्लान्स पेनिसच्या इथे थ्रू पेनिस ते प्रेझेंट आहे आणि ग्लान्स पेनिसच्या इथं पण ते प्रेझेंट आहे. ग्लान्स पेनिस जवळ पण. ठीक आहे. ग्लान्स पेनिस जवळ पण ते प्रेझेंट आहे. नंतर आहे एक्सटर्नल टिश्यू जो आहे एक्सेसरी डक्ट्सबद्दल एवढी इन्फॉर्मेशन आहे. हा पाथ जो आहे ना, हा पाथ लक्षात ठेवायचा. सेमिनिफेरस ट्युबिल्स, रेटे, टेस्टिस, वासा, इफ्रन्शिया, इपिडिडायमिस, वास डिफरन्स. VEV RVEV नंतर परत SU आरवेव्ह सू लक्षात ठेवा. आरवेव्ह सू. ठीक आहे. नंतर आहे एक्सटर्नल जेनेटिलिया, मग त्याच्यामध्ये पेनिस आहे. ठीक आहे. स्पेशल टिश्यूपासून बनलेलं आहे. इन्सिमिनेशनसाठी उपयोगी आहे. इन्सिमिनेशन. आता इन्सिमिनेशन म्हणजे काय? स्पर्मचा ट्रान्सपोर्ट फिमेल ट्रॅक्टमध्ये जाणं. ठीक आहे. नेक्स्ट आहे ॲक्सेसरी ग्लँड्स, मदत करणाऱ्या ग्लँड्स. नेक्स्ट पॉईंट इथंच लिहितो मी, ॲक्सेसरी ग्लँड्सचा पॉईंट. नेक्स्ट पॉईंट आहे थर्डवाला. ॲक्सेसरी ग्लँड्स. ह्या ॲक्सेसरी ग्लँड्समध्ये 3 महत्त्वाचे ॲक्सेसरी ग्लँड्स आहेत ह्युमन्समध्ये, ह्युमन मेलमध्ये. त्यातली पहिली ॲक्सेसरी ग्लँड आहे त्याचं नाव आहे सेमिनल वेसिकल. प्रोस्टेट ग्लँड, सेमिनल वेसिकल. प्रोस्टेट ग्लँड. आणि थर्ड आहे बल्बो युरेथ्रल ग्लँड्स. बल्बो युरेथ्रल ग्लँड्स. त्यातलं सेमायनल वेसिकल, प्रोस्टेट ग्लँड आणि बल्बोयुरेथ्रल ग्लँड्स ह्या तिघांचं जे सिक्रिशन आहे त्याला म्हणतात समायनल प्लाझ्मा. ह्या तिघांनी जे सिक्रेट केलेलं आहे त्याला म्हणतात समायनल प्लाझ्मा. त्याला म्हणतात समायनल प्लाझ्मा. आणि ह्या समायनल प्लाझ्मामध्ये काय काय आहे महत्त्वाचं, पेपरला याच्यावरती प्रश्न असतो. पहिल्या यातला महत्त्वाचा पॉईंट याच्यामध्ये येतं, त्याचं नाव आहे फ्रुक्टोज
प्रोस्टॅग्लॅन्डिन्स, सायट्रिक ॲसिड, फ्रुक्टोज, प्रोस्टॅग्लॅन्डिन्स, सायट्रिक ॲसिड, नंतर आहे कॅल्शियम आयन्स, नंतर महत्त्वाचं आहे एन्झाईम्स. इतक्या गोष्टी या समायनल प्लाझ्मामध्ये येतात. त्यातला बल्बोयुरेथ्रल ग्लँडचा जो पोर्शन आहे यालाच म्हणतात, दुसरं नाव याचं लक्षात ठेवायचं, काउपर ग्लँड. काउपर ग्लँड कुणाला म्हणतात? बल्बोयुरेथ्रल ग्लँडला म्हणतात. आणि इट हेल्प्स इन द लुब्रिकेशन ऑफ द पेनिस. बल्बोयुरेथ्रलचं काम दिलेलं आहे. बल्बोयुरेथ्रल त्याचं काम काय आहे? लुब्रिकेशन ऑफ पेनिस. ठीक आहे, हे झालं मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. एवढी इन्फॉर्मेशन आहे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमबद्दल. पेपरला विचारलं तर लिहिता आली पाहिजे. ही झाली मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम.